सारखीच बडबड करत होती, आवाज करत होती. आता मोठे झालेत, फार शहाणे झालेत. आणि त्यांचा शहाणपण पाहून आम्हाला खरंच आनंद झाला की जीवनामध्ये माणसं एकमेकांना भेटतात आणि गाठीनंतर काही काळानंतर विसरून जातात. परंतु तुम्ही आम्हाला स्मरणात ठेवलं आणि पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण आज ज्या ठिकाणी बसलोय इथं तर शाळा नव्हतीच. तुम्ही जी शाळा पाहिली होती ती 2 शाळा, 2 वर्ग आणि 4 वर्ग, 2 खोल्यांमध्ये 4 वर्ग, काही मंदिरात, काही राजवाड्यात, ही तुमची शाळा. आणि जास्तच सुंदर बनवायची असेल तर जा शेण आणायला. शेण पाणी आणायचं, मुलांनी पाणी आणायचं, मुलींनी शेण आणायचं आणि सारवायचं. ही तुमची शाळा. आणि खूप आनंदाने तुम्ही करत होता. तो काळ पण खूप चांगला होता. तेव्हा आपल्याकडे फोटो काढायला मोबाईल नव्हते आलेले. तुमची ही बॅच होती, त्याच्यानंतरच्या बॅचला मात्र मोबाईल आलेले होते. त्यात कॅमेरा आलेला होता. त्या अगोदरच्या मोबाईलमध्ये कॅमेरा नव्हता, फक्त फोन असायचा. तर त्यावेळेस मी कॅमेरा वापरून काही फोटो काढलेले होते त्यावेळेसचे. तर त्या माझ्या बॅचचे फोटो आहेत, पण योगायोगाने तुमचे काही फोटो असतील त्याच्यामध्ये, मला ते शोधावं लागतील. तर अल्बममध्ये मला त्यावेळेस मला मोबाईलमध्ये काही कॅमेरा नव्हता माझ्या पण. आणि 2008 नंतर मग हळूहळू त्या आठवणी जतन करायला सुरुवात केली. आजपर्यंतचे जवळजवळ 10 वर्षाचे फोटो माझ्याकडे असतील मुलांचे. तर मला आठवणी ठेवायला आवडतात आणि तुम्ही त्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला, ही फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज काय करतात, किती व्यापामध्ये आहात, किती कमवत आहात, हा विषय तुमच्या वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित राहतो. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या मागच्या गतकाळाकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला आपले गुरुजन असतील, आपले मित्र असतील, यांची आठवण येते. आजही आपण मित्र जपले पाहिजेत आणि पूर्वीचेही मित्र आपण जपले पाहिजेत. कारण की स्थळ, काळ, प्रसंग काही सांगून येत नाही आणि अशा वेळेस मित्रमैत्रिणी निश्चित उपयोगाला येतात. त्यामुळे आपण एकमेकांना जपलं पाहिजे, एकमेकांना सांभाळलं पाहिजे, ही भावना तुमच्यात निर्माण झाली. कदाचित तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल आणि त्या ग्रुपमध्ये हे विचार पसरले असतील. बघा, तंत्रज्ञानाने आपल्याला जवळ केलं आणि नाहीच प्रत्यक्ष भेटू शकत, परंतु काहीतरी निमित्त कारणाने आपण एकमेकांना भेटू शकतो. कोणाच्या घरी काही काम असेल, कारण असेल, त्यावेळेस आपण जाऊ शकतो. आणि तुम्ही आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. तुमच्या ग्रुपच्या हिशोबाने तुम्ही आमचा विचार केला. ही गोष्ट मला फार आवडली आणि खूप आनंद वाटला की या शाळेमध्ये परत आलो, परत तुमचे जुने चेहरे बघितले. कारण तो काळ आम्ही जेव्हा अनुभवलेला आहे ते पावसातून पाण्यातून आम्ही येत होतो आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जे काही शिकवत होतो त्यावेळेस आम्हाला त्याचं मूल्य फार वाटत होतं. म्हणजे गरुड सरांना कधी कधी तर आम्हाला पाण्याला उतर नाही असं तुम्हाला निरोप द्यावा लागेल. पाण्याला उतर नाही, आम्हाला इथं नाही येत. म्हणजे तो काळ फार कठीण होता आणि त्या काळातून तुम्ही घडलेले आहात, तुम्ही परिस्थितीने घडलेले आहात. आम्ही तुम्हाला थोडंफार घडवण्याचा प्रयत्न केला असेल, पण तुम्ही परिस्थितीने घडलेले आहात. आणि तुमच्यावर जे संस्कार झालेले ते मोबाईल नसतानाचे झालेले, ते खूप चांगले संस्कार झालेले. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल, यश मिळवाल, उज्ज्वल परंपरा कायम कराल आणि या शाळेचं नाव तर तुम्ही मोठं करतच आहात, परंतु त्याबरोबर तुम्ही आमचं नाव मोठं करतात, याचा खूप आनंद वाटतो. आणि या प्रसंगी तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो.